ते होशील का भाग 6। आज मानसी घरी आली. तीच तणतणत. घरी कोणी नव्हतं. आत्या ऑफिसला. तिला यायला अजून खूप वेळ होता. एकार्थी ते बरंही होतं. थोडी शांतता. नाहीतर आतूने पण प्रश्न विचारून हैराण केलं असतं. असा चेहरा पाहून मानसीने बॅग टाकली खुर्चीवर आणि स्वतःला सोफ्यावर झोकून दिलं. काही वेळाने आपल्या बेडरूममध्ये निघून गेली आणि दिवसभराच्या रागाने मोठ्याने ओरडून बेडवर आडवी झाली. आजचा दिवसच वाईट गेलेला. तिला 2 आठवडे मेहनत करून डिझाईन बनवल्या त्या तेजसने पहिल्याच क्षणी रिजेक्ट केल्या. तेजाला विचारलं तर तीही काही धड सांगेना. म्हणे रोहितकडे जा. आणि संपूर्ण दिवसभरात रोहितची भेट काय झालीच नाही. तिला तेजसला इम्प्रेस करायचं होतं आपल्या कामाने. बाकी सगळ्यांसारखा त्याचा रोष ओढावून घ्यायचा नव्हता. पण पहिल्याच प्रोजेक्ट टास्कमध्ये मानसी तेजससमोर संपेसेल तोंडावर पडलेली. इम्प्रेस राहिलं बाजूला, पण त्याने आता तिला चक्क एक पनिशमेंट दिलेली. शिक्षा वजा धमकी दिलेली. जर उद्या ती त्याच्यासाठी 16 बॉटल घेऊन त्याच्या कॅबिनमध्ये नाही गेली तर तिला प्रोजेक्टमधूनच काढून टाकणार. पहिल्याच कंपनीत, पहिल्याच प्रोजेक्टमध्ये, तेही करिअरच्या सुरुवातीच्या दिवसात तिला काढून टाकलं जाणार होतं. आता तिला नेमकं कळत नव्हतं की या सगळ्याला रिॲक्ट कसं करावं. आपली चूक झाली म्हणून वाईट वाटून घ्यावं. तेजस असा विचित्र वागतो. जणू आपल्याला त्याची पर्सनल असिस्टंट समजतो आणि ऑर्डर सोडतो. म्हणून राग करू की प्रोजेक्ट गमावण्याच्या भीतीने दुःख करू. आखिर करे तो क्या करे. संध्याकाळ होऊन गेलेली. खोलीत आणि संपूर्ण घरात अंधार पसरलेला. पण सध्या मानसीसाठी तिच्या आयुष्यातल्या अंधारासमोर हा अंधार काहीच वाटत नव्हता. लहानपणापासूनच एवढ्या लाडाकोडात वाढली की अशा परिस्थितीचा कधी तिला सामना करावाच लागला नाही. कोणते टोकाचे निर्णय कधी घ्यावे लागलेच नाही. जॉईंट फॅमिली, त्यामुळे सतत कुणी ना कुणी मदतीला तयार असायचंच. अगदी आज कोणता ड्रेस घालू पासून त्यावर कोणते इयररिंग्स मॅच होतील इथपर्यंत सजेशन द्यायला सगळे आजूबाजूला होते. त्या सगळ्यांची लाडकी. त्यामुळे मानसीने मागितलं आणि मिळालं नाही असं कधी झालं नाही. किंवा कधी हे निवडू की ते निवडू अशी परिस्थिती आलीच नाही. कारण तुला आवडलं ना, या एका कारणाने तिला हे आणि ते दोघी मिळायचं. पण आज परिस्थिती वेगळी होती. एकीकडे स्वाभिमान, दुसरीकडे करिअर आणि स्वप्न. नक्की काय निवडावं. तिला एक क्षण वाटलं होतं की घरी फोन करावा आणि नेहमी जसे सजेशन मिळाले तसे आता ही सजेशन विचारावं. तिने फोन हातात घेतलाही, पण त्यापुढे ती गेली नाही. कारण तिलाही माहिती होतं उत्तर काय येईल. बाबा बेटा बुड्डू छोड़ने आवी जाएगा हूँ ऑफिस तने जॉब. बेटा सगळं सोडून ये इकडे. मी जॉब देतो तुला. काका. अरे तू बोल कई जॉब जोई छे तने मળી जासे. अरे तू बोल तुला जॉब कोणता जॉब हवा. मिळून जाईल आजोबा. अरे तने सुकम जोईजे जॉब. आ बट्टू तारोच छे ने. अरे तुला जॉब का हवाय. हे सगळं तुझंच तर आहे. एवढंच नाही तर उद्याच्या उद्या गुजरातवरून गाडी येईल आपल्याला परत न्यायला. आणि तिला हे सगळं नव्हतं करायचं. तिला स्वतःच्या पायावर उभं राहायचं होतं. स्वतःच्या टॅलेंटवर सगळं मिळवायचं होतं. म्हणून रागाने तिने फोन बेडवर फेकून दिला आणि तशीच अंधारात शून्यात बघत राहिली. काही वेळाने दरवाजाचा आवाज आला, पण ती उठली नाही. आत्या आत आली. घरात अंधार होता. आज अंधार कसा. मानसी अजून आली नाही का. मानसीला फोन लावण्यासाठी मोबाईलवर नंबर डायल करत आत्याने लाईट लावली तर समोर टेबलवर मानसीची बॅग, त्याच्या बाजूला सोफ्याचं कव्हर विस्कटलेलं, तेही थोडके की अंधारलेल्या बेडरूममधून मानसीचा फोन वाजत होता. आत्या आत काहीशी घाबरली आणि थेट बेडरूममध्ये गेली आणि आधी लाईट लावला तर मानसी बेडवर पडून होती. तिचा फोन तिच्यापासून लांब वाजत होता, पण ती तो उचलत नव्हती. मानसी बेटा. तशी मानसी धडकन उठली आणि आत्याच्या मिठी मारून रडू लागली. आत्या आता पुरती घाबरली. मानसी बेटा शू थयू तने. काय झालंय. कुणी काही बोललं का.
कुणी आलेलं का घरी? हे लाईट वगैरे का बंद करून बसलेली? बोल ना बेटा, काय झालं रडायला? तेजस. तेजस? कोण तेजस? तो तुझा बॉस. तो घरी आलेला. काय केलं त्याने? आतू. शू. मानसी जवळजवळ किंचाळली. तिला माहिती होतं आत्या आली तर ते लांबलचक प्रश्नांची माळ लावणार. मानसीच्या आवाजाने आत्या गप्प बसली. तुला वाटतं तसं काही झालेलं नाही. आय एम ऑलराईट. ओके. आणि तेजस? तेजस घरी कसे काय येतील? आणि ते मला कसं काय करतील? आतू, यू आर सिम्पली इम्पॉसिबल. तुझं इमॅजिनेशन. म्हणजे मानसीला एवढ्या सगळ्यात आता हसायला येत होतं, पण आत्याचा चेहरा गंभीर होता म्हणून ती शांत झाली. मग काय समजायचं? घरात हा असा अंधार, बॅग ते बदलावर फेकलेली, सोफ्याचं कव्हर विस्कटलेलं, तू आत अंधार करून बसलेली, फोन वाजतो तो उचलत नाही, आणि आत आलं तर असे मिठी मारून रडते आणि एक शब्द बोलते तोही काय तर तेजस. मग काय समजायचं? यू नो ना, तुला माझ्या रिस्पॉन्सिबिलिटीवर ठेवलाय इथे. तुला जसा जरी काय झालं तर ना मला सोडणार नाही. हे लोक बोलतील स्वतःचं तर वाटोळं केलं, आमच्या पोरीचं पण केलं. आतू. शू. बोलली ना, फार काही झालं नाही. आज पुन्हा त्या आकडू तेजस्वी भांडण झालं. भांडण झालं म्हणजे बोलला ना तुम्ही एकमेकांशी गुड ना देन. आधी तो बोलतही नव्हता तुझ्याशी, आता बोलला ना. प्रोग्रेस आहे. मानसीने आतूकडे एक कटाक्ष टाकला. बरं, कशावरून भांडलात आज? भांडण म्हणजे भांडण नाही, पण मी केलेले डिझाईन सगळ्यांना आवडले, पण त्या तेजसने 2 मिनिट पण बघितले नाही आणि रिजेक्ट केले. का? काही कारण सांगितलं असेल ना? नाही ना, काहीच बोलला नाही. बोललं हे मी सांगितलं तसे नाही. जा दुरुस्त करून आण. असं म्हणून मानसीने आतूला पूर्ण दिवसभरात जे काही घडलं ते सांगितलं, आणि शेवटचा सोळा सीन सांगताना मानसीच्या चेहऱ्यावर राग दिसत होता. आता आत्यालाही हे थोडं विचित्र वाटलं. एकूण मानसीचा स्वभाव पाहता 2 गोष्टीची शक्यता आहे. एक तर ही भोळी आहे आणि म्हणून तेजस तिचा फायदा घेत असेल, किंवा मानसी प्रत्येक गोष्टीला घाबरते, टेन्शन घेते, त्यामुळे कदाचित जे घडलं त्याचा जास्तच बाऊ करते. मग काय ठरवलं आहे? कशाचं? उद्याचं? मलाच कळत नाही. अंबर सरांना मेल टाकू का? किंवा त्यांना भेटून टीम चेंज केली तर? रोहित सर खूप चांगले आहेत, सपोर्टिंग आहेत. हा, पण याने तुझ्या मॅनेजरवर निगेटिव्ह इम्पॅक्ट पडेल. आणि सेकंड थिंग इज, तेजसने तुला फक्त 16 बॉटल घेऊन ये सांगितलं आहे. तुला काही मेंटली फिजिकली टॉर्चर किंवा हार्म नाही केलं ना? हां, पण तो वागतो बघ ना कसा. सी मानसी, इट्स कॉर्पोरेट. हे बॉस आणि ज्युनियर, स्पेशली न्यू जॉईनर्स मध्ये होतं हे. सिनियर आपलं सुपिरियर नेचर दाखवतात म्हणजे मी सहन करू, ॲब्सोल्युटली नॉट. पण वन साईडने जज नको करू, और विदाऊट प्रूफ बोलू नको. किती काही झालं तरी तू एक न्यू जॉईनर आहे, आणि तो त्या कंपनीतला एक रेप्युटेड एम्प्लॉई आहे. तू एक काम आहे, तू उद्या जा 16 बॉटल घेऊन तेजसच्या कॅबिनमध्ये. हवं तर तुझ्या मोबाईलचा कॅमेरा चालू ठेव, किंवा मला कॉल कर. कॉल चालू ठेव, म्हणजे जर त्याने काही मिसबिहेव केलं तर आपल्याला प्रूफ मिळेल आणि आपण लगेच तजवूया मॅनेजरला आणि अथॉरिटीला रिपोर्ट करू. बट गिव्ह वन शॉट. तू भेट एकदा त्याला. आय फील देअर मस्ट बी सम अदर साईड. आपण खूप लवकर जज करतो एकद्याला. थँक यू आतू. मानसीने आत्याला मिठी मारली. आत्याला मानसीची काळजी वाटतच होती, पण ती तिला असं छोट्या छोट्या गोष्टीला घाबरणारी न भळत ही बनवू इच्छित नव्हती. संकटाच्या भीतीने मैदान सोडून पळायला शिकण्यापेक्षा त्या संकटाशी 2 हात कसे करता येतील ते मानसीला तिला शिकवायचं होतं. कारण भले आपल्याला भीती वाटते, तसं तेजस मानसीच्या भोळ्या स्वभावाचा गैरफायदा घेऊ इच्छित असेलही. आज तो जॉब सोडून देईल, पण उद्या नवीन जॉबवर असंच कुणी पुन्हा भेटणार नाही याची काय गॅरंटी? आणि इथे मानसी गेली तर तेजसच्या अंडर दुसरी कोणी मुलगी येईल, तिच्यावर अन्याय होईल. तेव्हा जर तेजस संकट असेल तर त्याचा सामना आणि नायनाट केलाच पाहिजे. म्हणून आत्या मानसीला संकटाशी सामना करण्याचं बळ देत होती. मानसी आज ऑफिसला लवकर आलेली.
रात्रभर तिने शक्य तेवढा प्रयत्न केलेला डिझाईनमध्ये चूक शोधायचा, पण ती चूक काही सापडेना. म्हणून किमान उशीर झाला या कारणाने तेजस चिडू नये त्यासही ती लवकर आलेली. तेजसच्याही आधी, गुड मॉर्निंग मानसी, आज लवकर आलीस? कधी नव्हे तो आज चक्क तेजसने ऑफिसला आल्या आल्या मानसीला आवाज दिलेला, प्रेमाने हसून शुभेच्छा दिलेल्या. पण मानसी मात्र अजूनही कालचा राग मनात धरून होती. त्यामुळे तिला इतके दिवस ज्याची वाट पाहत होतो असा क्षण असूनसुद्धा तिला आनंद झाला नव्हता. तरीसुद्धा केवळ फॉर्मॅलिटी आणि रिस्पेक्ट म्हणून ती हलकसं हसून म्हणाली, मॉर्निंग सर, आत्ताच आले होत, थोडा वेळ झाला. ओके, यू कॅरी ऑन. तेजस आपल्या कॅबिनमध्ये निघून गेला. काही वेळाने आपल्याला जसे समजतील तसे थोडेफार चेंजेस करून डिझाईन घेऊन मानसी तेजसच्या केबिनजवळ गेली. दरवाजा नॉक केला. आतून आवाज आला, कम इन. मानसी दरवाजा उघडून आत आली. समोर लॅपटॉपमध्ये डोकं खुपसून बसलेला तेजस होता. त्याने वर पाहिलं. यस मानसी सर, डिझाईन सोडा बॉटल आणल्या. या प्रश्नावर मानसी परत चिडली, पण शक्य तेवढा राग कंट्रोल केला. तिला वाटलेलं हा विसरला असेल, पण ह्या तेजस इतक्या सहजासहजी थोडी ना विसरणार. सर, कॅफेटेरिया अजून बंद आहे, उघडलं की घेऊन येईल. ओके, मग कॅफे उघडला की बॉटल घेऊनच ये, मग डिझाईन दाखवायला. तेजस मंद स्मित करत म्हणाला, पण ते मानसीला स्फुटिक हास्यच वाटलं. साधारण तासाभरानंतर ऑफिसचा कॅफेटेरिया चालू झाला. तिथून 2 सॉफ्ट ड्रिंकच्या बाटल्या घेऊन रागाने मानसी तेजसच्या कॅबिनजवळ आली. मनात खुदखदून असलेला राग तिने आतल्या आत दाबला आणि तो काही केल्या चेहऱ्यावर येऊ नये म्हणून प्रयत्नपूर्वक चेहरा हसरा केला. आतूने सांगितल्याप्रमाणे तिने आतूला फोन लावला आणि फोन चालू ठेवून खिशात ठेवून दिला आणि दरवाजा नॉक केला. हा, कम इन. मानसी आत आली. हातातल्या बाटल्या तिने तेजसच्या डेस्कवर ठेवल्या. किती प्रयत्न केला, पण त्या मनातल्या रागाने डेस्कवर आपटल्या. थोडा आवाज झाला. तेजस काहीच बोलला नाही, फक्त एक मंद स्मित केलं. हां, दाखव डिझाईन. तिने डिझाईनची फाईल उघडून समोर केली. तेजसच्या चेहऱ्यावर अजूनही अपेक्षित भाव येत नव्हते. कपाळावर आठीच होती. तू डिझाईन चेक केले? सापडली का चूक? नाही सर, ठीक आहे, मी डिझाईन बघतो. तू आपल्याला या कोल्ड ड्रिंक्स घे. हॅव इट. अरे हा काय मला एक एक काम लावतोय, ह्याची घरची नोकर आहे का? मानसी मनातच म्हणाली. तरी ती बॉटल उचलायला गेली, पण तेजसचा चुकून म्हणा, मुद्दाम म्हणा, पण एका बॉटलला धक्का लागला आणि बॉटल खाली पडली. आता तिचा राग पुरता खवळला. तिला हा स्वतःचा अपमान वाटू लागला. तिने मनाशी नक्की ठरवलं, आता यानंतर थेट अंबर सरांकडे जायचं आणि तेजसची कंप्लेंट करायची. तू डिझाईन कुणाला दाखवले का आधी? हो, मी रोहित सर आणि तेजा मॅडमना पण दाखवलं. ते पण म्हणताय की डिझाईन करेक्ट आहे. मला नाही कळत आहे नेमकं काय चुकतंय. तुम्ही सांगतच नाही. तेजस ते मानसीकडे पाहिलं. सॉरी, आय मीन तुम्ही सांगा, मी करते चेंजेस. मानसी बॉटल उचलायला वाकली आणि बॉटल उचलणार तोच वरून तेजस म्हणाला, बॉटल नीट पकड, नाहीतर परत पडेल. आधीच राग, त्यात हा आणखी इरिटेट करतोय. म्हणून तिने बॉटल आपल्या पंजात अगदी घट्ट पकडली आणि जवळजवळ डेस्कवर आपटली. ओके, टेल मी, आपण काय डिझाईन करतोय? सॉफ्ट ड्रिंकच्या बॉटल? कार्बोनेट सॉफ्ट ड्रिंक. मानसी काहीच बोलेना. ओके, तुझ्या हातात जी बॉटल आहे ते पण एक कार्बोनेट ड्रिंक आहे, राईट? यस सर. ते मटेरियल काय आहे? प्लास्टिक. आता मगाशी बॉटल खाली पडली तेव्हा जर ती काचेची असती तर फुटली असती का? प्रेशरने? कोणत्या? इंटरनल अँड एक्सटर्नल प्रेशरचं कॉलिजन झालं असतं आणि इम्पॅक्ट बॉटल फुटली असती. मग ही बॉटल का नाही फुटली? प्लास्टिक मटेरियल अँड. माणसाचे डोळे चमकले. देअर यू आर. आता तुझे डिझाईन चेक कर आणि आता डिझाईन करेक्ट कर. इथेच बसून केलं तरी चालतील. तेजस आपल्या डिझाईन डेस्ककडे बोट करून म्हणाला, अँड हॅव अ सिप. थंड आहे, डोकं जरा थंड होईल. मानसी आता जे काही बोलणं झालं त्याच्या अनुषंगाने आपले डिझाईन बघत होती. मानसीला आपली चूक समजलेली. अजून आतू समोर आपली शोभा नको म्हणून तिने चालू असलेला कॉल गपचूप बंद केलेला आणि तेजसच्या डिझाईन डेस्कवर जाऊन आपले डिझाईन बघू लागली. त्यांना एका कार्बोनेटची ड्रिंकची
बॉटलचं डिझाईन बनवायचं होतं. जेव्हा पण एखादी कॉर्पोरेट ड्रिंक बॉटलमध्ये पॅक करतात तेव्हा त्या ड्रिंकमध्ये गॅसेस बॉटलवर प्रेशर देत असतात. अशा वेळी जर त्या बॉटलवर बाहेरून सुद्धा प्रेशर पडलं, जसं की बॉटल कुठे आदळली किंवा कोणी जोराने दाबली, तर प्रेशर कॉलिजनमुळे बॉटल फुटू शकते. आणि हेच टाळण्यासाठी कार्बोनेट ड्रिंकच्या बॉटलचा तळ सपाट न करता थोडासा वर खाली असे खण बनवले जातात, जे वाटताना एक बॉटल डिझाईन वाटतात, पण मुळात ते बॉटलवर पडणारे एक्स्ट्रा प्रेशर हँडल करण्यासाठी असतात. असे प्रेशर पॉईंट खास करून बॉटलच्या तळाशी किंवा जिथे बॉटल धरतो तिथे असतात. आणि गंमत म्हणजे मानसीच्या डिझाईनमध्ये हे प्रेशर पॉईंट कमी होते किंवा जवळजवळ नव्हते. अशी डिझाईन अप्रूव्ह होणं शक्यच नव्हतं, कारण बॉटल हातात धरताना किंवा खाली ठेवताना त्यावर पडणारे प्रेशर ती बॉटल हँडलच करू शकली नव्हती. आणि हे सगळं मानसीच्या डोक्यातून निघून गेलं, कारण जेव्हा तेजस तिला प्रोडक्ट डिझाईन समजावत होता तेव्हा मॅडम तेजसबद्दल आपलं मत बनवत होत्या. तेजसचा लूक इतर त्यांच्याबद्दल काय काय बोलतात याचा विचार करत होत्या. त्यामुळे त्याने सांगितलेल्या प्रोजेक्टबद्दलच्या बारीक सारीक गोष्टी तिच्या लक्षात आल्याच नाही. अर्धा पाऊण तास घेऊन मानसीने सगळे डिझाईन करेक्ट केले आणि तेजसला दाखवले. तेजसने हळू हसून ते अप्रूव्हही केले. थोडे छोटे मोठे चेंजेस होते ते मानसीला सांगितले. मानसीचाही राग शांत झालेला. ती आपल्या डेस्कवर जायला निघाली. तेजस सर, आय एम सॉरी, इट्स ओके. आता चूक कळली ना, डोंट रिपीट नेक्स्ट टाईम. पण हे तुम्ही आधीच सांगितलं असतं तर. तेजसच्या एका कटाक्षाने तिचं वाक्य अर्धवट राहिलं. सॉरी सर, मी नाही विचारणार आता कुणाला दुसऱ्याला. एक मिनिट, यू आर टेकिंग मी रॉंग. सी, तू कुणाला विचारते, कुणाला विचारून डिझाईन करते, इज नॉट माय कन्सर्न. मग तुम्ही का चिडलात? कारण डिझाईन परफेक्ट नाही. आणि हे तुम्ही असं करण्यापेक्षा नीट सांगू शकला असताना. हां, कदाचित. पण मग चूक काय हे तुला कसं कळलं असतं? अगेन इट विल मी सांगतोय म्हणून तू करते. यू फाउंड आउट नथिंग. हां, बेसिकली कुणाला विचारलं मला माहिती नाही, पण तू त्यांना प्रोजेक्ट नीट एक्सप्लेन नाही केलं. अँड दॅट युअर सेकंड मिस्टेक अँड फर्स्ट. मानसी चुकून बोलून गेली आणि स्वतःचं जीभ चावली. अँड फर्स्ट वन इज, मी तुला टास्क दिला म्हणजे मला त्याबद्दल पूर्ण इन्फॉर्मेशन असणार. सो यू शूड कम टू मी फर्स्ट. जर तू पहिल्याच 1-2 दिवसात आली असती तर हेच तेव्हाच करेक्ट करता आलं असतं. बट यू हॅव सक्सेसफुली वेस्टेड होल 2 वीक. आणि गेस हॉट, उद्या आपली अंबरसोबत मीटिंग आहे. सो लग जाओ काम पे. आज काहीही कर, पण सगळ्या डिझाईन फुल प्रूफ फायनल कर आणि एकदा तेजासमोर सोबत चेक कर. उद्या सकाळी अंबरसोबतच्या मीटिंगमध्ये मला तुझ्या डिझाईन दिसल्या पाहिजे. यस सर. अँड वन मोर थिंग, डोंट कॉल मी सर, यू कॅन कॉल मी तेजस. ओके सर. तेजस, बाय बाय, ऑल द बेस्ट. मानसी दार उघडून जातच होती की तेजसने थांबवलं. एक्सक्यूज मी. हा सर. तेजस, यस. डोकं थंड झालं ना? ओके. माझा डेस्क ऑलरेडी थंडच आहे. सो प्लीज. बाहेर जाताना ती डिझाईन डेस्कवरची कोल्ड्रिंक्सची बॉटल घेऊन जा. आणि तेजस गालातच हसला. मानसीने जीभ चावली आणि कपाळावर हात मारला. तेजसच्या डिझाईन डेस्कवरची आपली कोल्ड्रिंकची बॉटल घेऊन ती आपल्या डेस्कवर निघून गेली. पण आता तिच्या चेहऱ्यावर एक हसू आणि मनात समाधान होतं. धन्यवाद. असेच व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.